हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमताने मोहर। सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला विरोधकांचीही साथ। विधेयकाला कुणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला शिक्षण नोकरीत 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा, आता चिंतेची गरज नाही। सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्या, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं, जरांगे ठाम। उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। अधिसूचनेवर 6 लाख हरकती, घाई गडबडीत निर्णय घेणार नाही, आम्ही फसवणूक करणार नाही, संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन। कायद्याच्या निकषावर कोर्टात आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। उद्धव ठाकरेंचाही आमच्यावर विश्वास, मराठा समाजाला नोकरी शिक्षणात सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच देणार, हे ठाकरेंना माहिती। फडणवीसांचा खोचक टोला। 22 राज्यात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, आपणही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। विधान भवनात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कुणी दिला? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, मराठ्यांनी जागरूक राहावं, राज ठाकरेंचं आवाहन। महाविकास आघाडीचं लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत, कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा करू। शाहू महाराज उमेदवार असल्यास आनंद, शरद पवारांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका, मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेत आपचा महापौर विजयी म्हणून घोषित। आपचे 3 नगरसेवक फुटूनही भाजपचं स्वप्न भंगलं, गैरकारभारानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाच्या देखरेखीत महापौरांचा फैसला। निवडणूक अधिकाऱ्यांना खोटं बोलून मतं अवैध ठरवल्याचाही धक्का। सध्याच्या कठीण काळात लोकशाही वाचवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार। चंदीगड महापौर निवडणुकीबाबतच्या निर्णयावर अरविंद केजरीवालांचं ट्विट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।